Hello dear students, welcome to my YouTube channel. In this video, I'm gonna teach you appeal writing on the topic drugs or say no to drugs. विद्यार्थी मित्रो, आपण अपील रायटिंग कसं करायचं याचा आज अभ्यास करणार आहोत आणि जो टॉपिक निवडला आहे तो आहे से नो टू ड्रग्ज. म्हणजे ड्रग्जमुळे अनेक तरुणांचं आयुष्य नष्ट होत आहे. या संदर्भात आपण अपील रायटिंग करायचं आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, एक्झामला येऊ शकतो. वरती आपण टायटल देणार आहोत की जे कॅची असेल, अट्रॅक्टिव्ह असेल, जे वाचून रीडर्सचं लक्ष खेचलं जाईल आणि रीडर तुमचं पूर्ण अपील राईटअप जे आहे ते सगळं वाचतील. हे लिफलेट तुम्ही तयार करताय ते वाचतील आणि तुम्हाला रिस्पॉन्स चांगला देतील. अशाच प्रकारची वाक्य असली पाहिजे, अशी भाषा असली पाहिजे, असे याच्यात शब्द असले पाहिजेत. मिलियन्स ऑफ यूथ्स आर ॲडिक्टेड टू डिव्हॅस्टेटिंग ड्रग्ज. आता ड्रग्ज जायंट किलर असं आपण म्हटलं आहे. म्हणजे हा जायंट राक्षस आहे. हा ड्रग्ज म्हणजे किलर आहे हा. आणि म्हणून से नो टू ड्रग्ज. ड्रग्जला नकार द्या, थांबवा, ड्रग्ज घेण्याचं थांबवा, असं आवाहन करायचं आहे. मिलियन्स ऑफ यूथ्स आर ॲडिक्टेड टू डिव्हॅस्टेटिंग ड्रग्ज. लाखो तरुण हे ॲडिक्ट झालेत. टेन्स ऑफ थाउजंड्स आर डाईंग. लाखो तरुण मृत्युमुखी पडत आहेत ड्रग्जमुळे. देअर लाईफ इज ऑन द व्हर्ज ऑफ रुईन. त्यांचं जीवन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वी हॅव टू स्टॉप धिस. आपल्याला हे थांबवायचं आहे. डिअर ऑल कम फॉरवर्ड टू सेव्ह लाईफ ऑफ विक्टिम्स ऑफ ड्रग्ज. आणि आता हे आवाहन केलं आहे आपण, डिअर ऑल म्हणजे सगळ्या लोकांना, कम फॉरवर्ड, पुढे या, टू सेव्ह लाईफ ऑफ विक्टिम्स ऑफ ड्रग्ज. ह्या ड्रग्जला जे बळी गेलेले आहेत त्यांचं जीवन वाचवण्यासाठी पुढे या. ड्रग्ज ॲडिक्शन अँड ड्रग स्मगलिंग थ्रेटन द स्पिरिट ऑफ लाईफ. आणि हे ड्रग्ज ॲडिक्टेड पीपल आहेत किंवा यूथ आहेत किंवा स्मगलिंग करणारे जे लोक आहेत ते आपल्या जीवनाचं जे स्पिरिट आहे ते नष्ट करतात, त्याला धोका निर्माण करतात. इट स्पॉइल्स द फ्युचर ऑफ यूथ. तरुणांचं भविष्य नष्ट करतायत हे ड्रग्ज. इट इज डिस्ट्रॉईंग द ब्युटिफुल लाईफ ऑफ जनरेशन. पिढ्यानपिढ्या जे सुंदर जीवन तरुणाचं असलं पाहिजे ते नष्ट केलं जातं या ड्रग्समुळे. मिलियन्स ऑफ यूथ्स चूज द वे टू अर्न मनी. आता हे तरुण लोक जे ड्रग्ज ॲडिक्टेड आहेत किंवा स्मगलिंग करतात ते त्या मार्गाकडे का वळतात? तर चूज धिस वे टू अर्न मनी. पैसे मिळवण्यासाठी म्हणून ते जात आहेत तिकडे, कारण ते बेरोजगार आहेत. ते व्यवसाय करू शकत नाही, त्यांना पैसा मिळत नाही, त्यांना कामधंदा नाही, नोकरी नाही. म्हणून पैशाचं साधन म्हणून नाईलाजाने काही तरुण ड्रग्सकडे वळलेले आहेत. आता ह्या अशा सगळ्या लोकांचं आपल्याला आयुष्य वाचवायचं आहे. वी कॅन डू फॉलोइंग थिंग्स टू सेव्ह देअर लाईफ. आपण खालील गोष्टी करू शकतो त्यांचं जीवन वाचवण्यासाठी, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी देण्यासाठी. आता काय करू शकतो त्याची आपण लिस्ट द्यायची. वी हॅव टू शो देम बेस्ट वे. चांगले मार्ग आपण त्यांना दाखवायचे आहेत. टू डेव्हलप देअर करिअर. त्यांचं करिअर चांगलं होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग त्यांना दाखवू. वी मस्ट ट्रेन देम. त्यांना आपण फक्त मार्ग नाही दाखवायचे, ट्रेनिंगसुद्धा द्यायचं आहे. आपण देऊ शकतो तर हे तरुण चांगल्या मार्गावर परत जाऊ शकतील. वी मस्ट गिव्ह देम गव्हर्नमेंट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. सरकारचे अनेक स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहेत की जिथे अनेक प्रकारचे छोटे छोटे कोर्सेस आहेत, ते आपण त्यांना दिले आणि त्यांच्यातलं टॅलेंट जर शोधलं आणि त्यांना योग्य मार्ग दाखवला तर ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. लोन्स, फिनान्शियल एड्स थ्रू प्रॉपर चॅनल्स, मॉरल सपोर्ट. आपण त्यांना आणि काय काय देऊ शकतो? तर त्यांना कर्ज उपलब्ध करून देऊ शकतो, फिनान्शियल एड, आर्थिक मदत करू शकतो योग्य त्या मार्गाने. त्यांना मॉरल सपोर्ट करू शकतो आपण, नैतिकदृष्ट्या आधार देऊ शकतो. बेसिक ट्रेनिंग टू स्टार्ट बिझनेस. चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग, बेसिक ट्रेनिंग आपण त्यांना देऊ शकतो. बिझनेससाठी आवश्यक असणारी स्किल डेव्हलप करू शकतो त्यांना ट्रेनिंग देऊन. बिल्ड कॉन्फिडन्स इन देम टू डू गुड वर्क. चांगलं काम करण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करू शकतो. त्यांना आपण ट्रेनिंग देऊ शकतो, आर्थिक मदत करू शकतो, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रोग्राम्स देऊ शकतो. एनकरेज देम टू डेव्हलप देअर इंटरेस्ट. त्यांचे जे इंटरेस्ट आहेत, आवडीची कामं जी आहेत त्यांची, की जिथे ते आपलं करिअर करू शकतील, अशा ठिकाणी
ते जाण्यासाठी आपण त्यांना एनकरेज करू शकतो, स्फूर्ती देऊ शकतो. शो देम इन्स्पिरेशनल रिअल लाईफ स्टोरीज ऑफ ग्रेट पीपल. आता असे अनेक ग्रेट पीपल आहेत की ज्यांच्या खऱ्या आयुष्यात खूप इन्स्पिरेशनल गोष्टी घडलेल्या आहेत. ओके, तर त्या आपण वेगळ्या यशस्वी लोकांच्या जीवनात घडलेल्या घटना, त्यांनी किती स्ट्रगल केला, किती कष्ट केले, अपयशावर कशी मात केली, या गोष्टी त्यांना सांगू शकतो, दाखवू शकतो. त्याच्यावरच्या अनेक व्हिडिओज आहेत, ते त्यांना दाखवू शकतो आपण. अँड शो देम न्यू वेज ऑफ लाईफ वेअर दे कॅन डेव्हलप देअर करिअर. आणि चांगला मार्ग दाखवू शकतो जीवनाचा की जिथे ते आपलं करिअर डेव्हलप करू शकतात. टेल देम द इव्हिल्स ऑफ ड्रग्ज. आता हे आपण सगळं करू शकतो. त्याशिवाय आणि काय करू शकतो, तर त्यांच्या मनात ड्रग्सबद्दल जे आकर्षण आहे ते आधी नष्ट केलं पाहिजे. आणि म्हणून इव्हिल्स जे आहेत, ड्रग्स सेवन केल्यामुळे जे वाईट घातक परिणाम होतात आपल्या आयुष्यावर, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या सगळीकडेच प्रॉब्लेम्स निर्माण होतात, तर ते नष्ट केले पाहिजेत. आणि म्हणून ते काय प्रॉब्लेम्स येतात ते आपण त्यांना सांगायचे आहेत. टेल देम हाऊ इट रुइन्स द लाईफ ऑफ पीपल. त्यांना सांगायचं आहे की ड्रग्जमुळे कसं आयुष्य नष्ट होतं, रुईन होतं, ते सांगायचं आहे. भविष्य किती अंधकारमय असू शकतं अशांचं. हाऊ डेडली इट इज फॉर देअर ब्राईट फ्युचर. हे किती भयानक आहे ड्रग्ज ॲडिक्शन हे त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने, ते सांगू शकतो. टर्न देम टुवर्ड्स न्यू प्रॉमिसिंग लाईफ. आणि त्यांचं जीवन एका चांगल्या यशस्वी मार्गाने किंवा मार्गावर आपण नेऊ शकतो, त्यांना मार्ग दाखवू शकतो. शो देम बिग ड्रीम्स. त्यांना मोठी स्वप्न दाखवू शकतो. थ्रू व्हेरियस लेक्चर्स, सेमिनार्स, प्रोग्रॅम्स, रिअल सक्सेस स्टोरीज. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर्स, सेमिनार, प्रोग्रॅम्स आयोजित करून, प्रत्यक्ष यशस्वी लोकांना बोलावून कार्यक्रमात त्यांच्या स्टोरीज ऐकून त्यांना मोठी स्वप्न दाखवू शकतो की ज्यातनं त्यांना इन्स्पिरेशन मिळेल, मोटिवेशन मिळेल आणि ते हे वाईट मार्गाला किंवा ड्रग्सकडे जे अट्रॅक्ट झालेले आहेत असे तरुण परत चांगल्या मार्गाकडे येतील. बिकम अ पार्ट ऑफ देअर लाईफ. आणि म्हणून आपण आवाहन करतोय आता की अ पार्ट ऑफ देअर लाईफ, त्यांच्या जीवनाचा तुम्ही एक भाग व्हा या ड्रग्ज ॲडिक्टेड लोकांच्या, तरुणांच्या. प्लीज जॉईन अवर मिशन. आता आम्ही मिशन हाती घेतलं आहे, से नो टू ड्रग्ज ह्या नावाचं हे मिशन आहे. याच्यात तुम्ही सहभागी व्हा असं तुम्ही आवाहन करू शकता. की तुमचा एक क्लब आहे, तुमची एक NGO आहे किंवा तुम्ही एक असा ग्रुप तयार केलेला आहे की जो ड्रग्ज ॲडिक्टेड लोकांसाठी काम करतो, त्याच्यात सहभागी व्हा असं लोकांना आता तुम्ही आवाहन करताय. अँड बी अ कॉज ऑफ देअर ब्राईट फ्युचर. आणि त्यांच्या ब्राईट फ्युचरचा एक कारण व्हा तुम्ही, त्यांचं आयुष्य नव्याने घडवा. जॉईन अवर टीम. आमच्या टीममध्ये तुम्ही सहभागी व्हा असं तुम्ही सांगू शकता. प्लीज कॉन्टॅक्ट फॉर फर्दर इन्फॉर्मेशन मिसेस अंकिता. मोबाईल नंबर, खाली ईमेल ID तुम्ही देऊ शकता, तुमची वेबसाईट देऊ शकता, व्हॉट्सअप ग्रुप देऊ शकता किंवा टेलिग्राम ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनल तो तुम्ही देऊ शकता. आणि लोकांना आवाहन करू शकता की आमच्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि या लोकांसाठी जे ड्रग्सकडे वळलेले आहेत अशा लोकांसाठी आपण काम करूया सगळ्यांनी एकत्र येऊन. अशा प्रकारचं लिफलेट विद्यार्थी मित्र तुम्ही तयार करू शकता. याच्यामध्ये तुम्ही इमोजी वापरू शकता, काही ड्रग्स संबंधी काही सिम्बल्स किंवा काही छोटीशी चित्र तुम्ही ॲड करू शकता. पण त्याच्यामध्ये तुम्ही जास्त वेळ घालवू नका, कंटेंटला जास्त महत्त्व द्या. ओके. आणि आवाहन करायचं आहे असं की सगळे लोक तुमच्या या ग्रुपमध्ये जॉईन होतील आणि ड्रग्ज ॲडिक्टेड जे यूथ आहेत त्यांना मदत करतील, त्यांना नवीन एक मार्ग दाखवतील. तर अशा प्रकारचं लिफलेट तुम्ही करू शकता. अनेक पॉईंट्स आपण ह्याच्यात ॲड करू शकतो. ह्याचा तुम्ही विचार करा. हेच उत्तर पाहिजे असं नाही, एक तुम्हाला एक मी दिशा दिली आहे हे उत्तर दाखवून. तुम्ही स्वतःचं उत्तर तयार करा, याच्यामध्ये हे पॉईंट्स ॲड करा, तुम्हाला जे नवीन पॉईंट्स असतील तेही ॲड करा तुम्ही आणि लिफलेट तयार करा. ओके, बेस्ट लक.